कसं आहे, एक दोन नाही तर गेले 3 तप म्हणजे जवळपास 30 वर्षापेक्षा जास्त. ज्यावेळेस माझं कॉलेजचं शिक्षण संपून मी सातारला परतलो तेव्हापासून आजपर्यंत सर्वसामान्य माणसांना केंद्र व बिंदू मानून मी काम करत राहिलो. कधी राजकारण केलं नाही, केलं तर समाजाच्या हिताचंच समाजकारण केलं. कालही केलं, आजही करतोय. भविष्य काळात त्यात कुठं बदल होणार नाही. मी असं आजचं जे भव्य दिव्य जे माझं स्वागत झालं, मी असं समजतो खऱ्या अर्थाने की माझ्याकडनं केलेल्या सेवेची मला पोचपावती मिळाली. फार सातारकरांनी आणि केवळ सातारात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या ठिकठिकाणी जे माझे मित्रमंडळींनी या सर्वांनी खूप मला प्रेम दिलं. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे. आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. आणि त्यामुळंच आज जे काय एक प्रकारचा उत्साह माझ्या मनात आहे, आज म्हणण्यापेक्षा गेली 30 वर्ष जो उत्साह टिकून राहिला त्याचं मूळ कारण म्हणजे हेच सर्व. त्याला मी स्वतः म्हणजे माझं कुटुंब म्हणजे फक्त माझं म्हणजे कुटुंबाची अनेकांची व्याख्या काय आहे मला माहीत नाही, पण माझी व्याख्या जे छत्रपती शिवाजी महाराजांची व्याख्या होती तीच आहे की केवळ माझं कुटुंब म्हणजे माझं वैयक्तिक कुटुंब नाही, तर सर्व महाराष्ट्रातल्या लोकांना, सर्व जाती धर्मातल्या लोकांना मी माझं कुटुंब समजतो. ज्या परीने छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी भेदभाव केला नाही, जातपात बघितली नाही आणि सर्व धर्म समभावाच्या भावनेतून सर्वांना एकत्र केलं आणि त्यातनं स्वराज्याची निर्मिती झाली, स्थापना झाली. आणि तसंच त्याच धर्तीवर तोच वारसा सांगताना तोच वारसा पुढं इतके वर्ष मी सांभाळला, कधी भेदभाव केला नाही. आणि अनेक ठिकाणी मी एवढंच सांगेन की या देशाला जर प्रगतीपथावर न्यायचं असेल आणि जास्तीत जास्त वेगाने शक्ती म्हणून जे स्वप्न आहे आपल्या सगळ्यांचं म्हणजे सर्व भारतीय लोकांचं की हा देश महासत्ता झाला पाहिजे, मोठ्या प्रमाणावरती या संपूर्ण देशाच्या प्रत्येक कुटुंबातल्या लोकांनी प्रगती केली पाहिजे, तर फक्त आणि फक्त या देशाला जर एकत्र जर कोण म्हणजे कुठला विचार जर एकत्र ठेवू शकतो आणि प्रगतीपथावर नेऊ शकतो तोच म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा दिलेला जो विचार आहे तोच. त्या काळात आपण जर पाहिलं, जास्त 300-350 वर्ष होऊन देखील आज छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर, उच्चारल्यानंतर एक प्रत्येक कुठल्याही जाती धर्मातला माणूस जरी असला, व्यक्ती जरी असला, तर एक प्रकारची स्फूर्ती त्यांच्या एक उत्साह माणसाच्या मनात निर्माण होतो. आणि हीच खरं ह्याच बंधुत्व भावनेने सर्व लोकांनी एकत्र राहिलं पाहिजे. आणि आनंद झाला की आज माझं मोठ्या प्रमाणात स्वागत झालं. खरोखर म्हणजे शब्द अपुरे पडतात, एवढंच सांगेन. महाराज साहेब, आलोट गर्दी आपण पाहिलेली आहे, मात्र या आलोट गर्दीमध्ये कार्यकर्ते हे संभ्रमावस्थेत आहेत. आज 7वी यादी जाहीर भाजपनं केली. नेमकं काय कारण आहे एवढी आलोट गर्दी भाजपला दिसत नाही आहे? नाही, एक लक्षात घ्या, कसं असतं, मी आपल्याला एवढंच सांगेन की काय जे एक प्रक्रिया असते, पहिल्या फेजमधली यादी हे ते सगळं, मला काय त्यात शंका वाटत नाही. म्हणजे तुम्ही पण मनात काय शंका पकडू नका, सगळं झालेलं आहे आणि शंका घ्यायचं काही कारण नाही. आमच्या मनात आज अशी मागणी केली की सातारा आणि माढ्याची जागा बदला, हा दबाव तंत्र आहे. संजूराजांनी सॉरी, मी आज दिवसभर या संपूर्ण रॅलीमध्ये होतो, मी काय बघितलं नाही, त्यामुळं त्याच्यावर भाष्य करणं मी योग्य ठरणार नाही. मला माहीत नाही.
महाराज साहेब, सातारकरांच्या मनात नक्कीच शंका नसेल किंवा भाजपचेही नसेल, तुमचं तशी बोलणी झाली, पण राष्ट्रवादीचे अनेक नेते म्हणतात की महाराज साहेबांनी घड्याळाच्या चिन्हावर लढावं पुन्हा एकदा. नाही, ते मी ऑलरेडी क्लिअर केलं आहे. त्यामुळे तो विषय, त्याचं उत्तर सारखं वारंवार देणं मी उचित समजत नाही. मला साहेब, संजय राऊतांनी तुमच्यावर टीका केली आहे की उदयनराजेंना दिल्लीत जाऊन तिकीट मागावं लागतं, मात्र आम्ही शाहू महाराजांना जाऊन त्यांच्या घरी तिकीट दिलेलं आहे, आम्ही दिल्लीची लाचारी पत्करत नाही असं तुम्हाला. नाही, मी तुम्हाला सांगतो ना, आता हे बघा, प्रत्येकाची थॉट प्रोसेस ही वेगळी असते. त्यामुळे त्यांच्या थॉट प्रोसेसवर किंवा त्यांनी जे विचार व्यक्त केले त्याच्यावर बोलण्यापेक्षा मी एवढंच म्हणेन की चांगलं आहे, त्यांनी शाहू महाराजांना उमेदवारी जाहीर केली. पण प्रत्येक पार्टीमध्ये काय ना काहीतरी अडचणी असतात आणि त्यामुळं अडचणी म्हणण्यापेक्षा वाटाघाटी करत असताना त्यावेळेस प्रत्येकाला वाटतं की आपला पक्ष वाढला पाहिजे. आणि महायुतीमध्ये आता आपल्याला माहीत आहे, भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष आणि अजितदादा पवारांचा पक्ष आणि बाकीचे जे घटक पक्ष आहेत, या सगळ्यांच्या संगलमताने निर्णय होत असतात. त्यामुळं असं ताटकळत ठेवलं आणि हे म्हणणं ते बरोबर नाही. होऊन जाईल काय त्यात. महाराज साहेब, या सगळ्या प्रक्रियेत शरद पवारांचा काही फोन किंवा काही बोलणं झालं महाराज साहेबांशी? कोणाशी? माझ्याशी? हां, शरद पवारांकडनं काही आमंत्रण किंवा बोलणं, फोन नाही. काय जर आला फोन तर महाराज साहेबांचा रिस्पॉन्स काय? नाही, शुभेच्छा तर सगळ्यांच्या मला आहेतच. पवार साहेबांचा फोन आला तर रिस्पॉन्स काय असेल महाराज साहेब? विजयाची गॅरंटी आता तुम्ही पत्रकार सगळीकडे तुम्ही जात असता, फिरता, त्याचं उत्तर मला विचारण्यापेक्षा तुम्हीच दिलं पाहिजे. चाल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.